बिबट्यासोबतचे भय संपवा, सुरक्षित सहजीवन जगा. कोटमदरा येथे वन्यजीव कार्यशाळा संपन्न. आंबेगाव तालुक्यात मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाचा पुढाकार. आंबेगाव तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात दिवसेंदिवस वाढणारा मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती होणे ही काळाची गरज आहे. बिबट्यासोबतचे भय संपवून सुरक्षित सहजीवनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कोटमदरा येथे आयोजित करण्यात आलेली वन्यजीव कार्यशाळा ग्रामस्थांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरली. जंगल आणि मानवाचे नाते घनिष्ठ असून ते सुदृढ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, असा सूर या कार्यशाळेत उमटला. पुणे विभागाचे वनसंरक्षक आशिष ठाकरे व जुन्नरचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांच्या संकल्पनेतून आणि सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तुकाई माता मंदिर परिसर कोटमदरा येथे या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत वन्यजीव अभ्यासक नवनाथ फलके, वन्यजीव तज्ज्ञ सुशील सहारे व सौमित्र तिजारे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. बिबट्याला घाबरून न जाता त्याच्या नैसर्गिक सवयी समजून घेतल्यास संघर्ष कसा टाळता येतो हे त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले. बिबट्या अथवा अन्य वन्य प्राणी समोर आल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी आणि कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी सविस्तर माहिती दिली. माजी सरपंच शुभांगी काळे यांनी जंगल आणि मानव यांचे असणारे घनिष्ठ नाते व ते सुदृढ ठेवण्याची गरज सांगताना आपले स्वानुभव कथन केले. पोलीस पाटील सुनील डामसे, प्रतिभा भगत, वनपाल गुलाब इथापे आणि प्रवीणकुमार लांघी यांनी चर्चेतून वन्यप्राणी व मानव सहजीवनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुरलीधर असवले यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की अशा प्रकारच्या जनजागृती कार्यशाळा वारंवार गावागावांमध्ये घेण्याची आवश्यकता आहे. या कार्यशाळेला कोटमदरा परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. वनपाल भाऊसाहेब झंजरे व वनरक्षक संजय गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक नियोजन करून तो यशस्वी केला. माहितीपूर्ण चर्चेनंतर सर्वांसाठी आयोजित केलेल्या रुचकर भोजनाने या कार्यक्रमाची सांगता झाली. मी सुशील सहारे, माननीय उपवन संरक्षकच्या माध्यमातून वन विभागाच्या माध्यमातून मानव वन्यजीव संघर्ष जो आपल्या जुन्नर आणि जुन्नरच्या या 7 रेंजमध्ये जो मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष जो वाढत चाललेला आहे यावर वन विभाग काय काय उपाययोजना करते आहे किंवा बिबट्यासोबत आपल्याला आयुष्यात पुढेच काम करताना काय काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि त्यात लोकसहभाग कशा पद्धतीने जोडलं पाहिजे, वनाचं महत्त्व समजलं गेलं पाहिजे, वन विभागाचं महत्त्व लोकांमध्ये कळलं गेलं पाहिजे. दोघांचा एकत्रितपणानं या बिबटवर जो संघर्ष चाललाय, बिबट्याचा आणि मानवाचा जो संघर्ष चाललाय त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी आम्ही प्रत्येक गावांमध्ये म्हणजे रेंजमध्ये आम्ही 14 ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत. त्याच्यामध्ये LED माध्यमातून काही व्हिडिओ क्लिप्स किंवा काही माहिती लोकांपर्यंत पोहोचवता येईल. पथनाट्याच्या मधनं जनजागृती लोकांपर्यंत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कसं काय देता येईल आणि काही वक्ते आहेत, तज्ज्ञ वक्त्यांना आम्ही या ठिकाणी पाचारण केलं आहे, ते सुद्धा त्या आपल्या भाषणातनं लोकांना प्रबोधन करणार आहे. असा एक आगळा वेगळा कार्यक्रम वन विभागाच्या माध्यमातून आम्ही या पूर्ण जुन्नरच्या जे 7 रेंज आहेत त्या ठिकाणी आम्ही सगळं राबवतो. सगळ्या गावकऱ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन वन विभागाचे हात मजबूत करावे, जेणेकरून जे काही प्रश्न आहेत या भागातले ते सोडवता येत. धन्यवाद. नमस्कार, मी कुणाल लिमकर, गोडेगाव वन परिक्षेत्र अधिकारी. या आज जो बिबट मानव संघर्ष होता त्याच्या अनुषंगानं कार्यशाळा आयोजित केल्या आणि वन संरक्षक जुन्नर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांनी दिलेल्या वेळापत्रकानुसार कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी या गावच्या ग्रामस्थांनी खूप मदत केली आणि त्यांच्या पुढाकारानंच आम्ही म्हणजे त्यांच्या उत्स्फूर्ततेमुळे जिथं कार्यक्रम घेण्याचं ठरवलं आणि सर्वांनी खूप कार्यक्रमाला दाखवली आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली. नमस्कार, मी वन संरक्षण समिती कोटमदरा येथील अध्यक्ष शुभांगी काळे. आज जो कार्यक्रम झाला वन विभाग जुन्नर आणि वन विभाग घोडेगाव यांच्या संयुक्ताने जो कार्यक्रम झाला अगदी छान रीतीने पार पाडला. त्यांनी जे आम्हाला सर्वांना मार्गदर्शन केले त्यामुळे नक्कीच आम्ही आमच्यात बदल करू, वन सहजीवन जगण्याचा प्रयत्न करू. वन्यजीव आणि झाडे याबरोबर झाडे लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. वन्यजीवांवरती प्रेम करून त्यांच्यावर सहजीवन जगण्याचा प्रयत्न करू.
ती म्हणते बिबटे. आम्हाला काहीच नाही बिबट. काहून तर आम्ही राहतो पेऊ. आपला मस्तपैकी वावरात जायचं, बरं उसाच्या मळ्यात जायचं. आता बराला उसाच्या मळ्याची आठवण आली बाबा. किती मस्त कचरा झालाय, खुरप नाही करायला लागते. आता शेतामध्ये तरी चालत शेतामध्ये जातो म्हणलं तर डबा नेवावा लागते. भूक लागते ना, पोटाला भूक लागते. मावशीकडे जातो, डबा करून दे म्हणतो. मावशे मावशे. अरे राम 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 राम. नमस्कार नमस्कार नमस्कार. बरं वाटतं तू जास्त तुला कसा आहे झाला होता चमत्कार म्हणून करतो नमस्कार. असं म्हणते का? पण मी काय म्हणतो, कोणत्या खुशीमध्ये एवढा बिबट पाठीमागे उभा आहे, त्याला असं वाटते की माझ्या उंचीपेक्षा लहान प्राणी आहे. त्याला समजत नाही हा माणूस आहे, स्त्री आहे की बालक आहे, काय आहे त्याला काहीही समजत नाही. त्याला असं वाटतं माझ्या उंचीपेक्षा लहान आहे, म्हणून तो डायरेक्ट टार्गेट तुमचा करण्याचा प्रयत्न करत असतो. ए भाऊ, ते झालं असेल ते तिला होते मला उशीर होता, मी चाललो. अरे तुला हात जोडतो, नको जाऊ एकटा, 4 लोकांना सोबत घेऊन जा. आता तू हात जोड नाही तर पाय जोड. बरं एक काम कर, तू हा. करा एक काम कर, काय? नाही लोक सोबत घेऊन जाशील चालेल. हा. सकाळची वेळ आहे, हा. सकाळची पिऊन आहेस, हम्म. किमान आपण होळीला फटाके फोडतो, सॉरी हो. दिवाळीला फटाके फोडतो, हो सुत्री बम सुत्री बम. फोडतो की नाही? हा. ते फटाके घेऊन जायचे, शेतामध्ये गेल्यावर पहिल्यांदा एक फटाका फोडून टाकायचा. ते दिवाळीला संपले. त्याच्या आवाजाने तिथला प्राणी दूर चालला जाईल. अरे ते दिवाळीमध्ये संपले, आता कुठे फटाके भेटते का? मग तुला दारू प्यायला एवढे पैसे येतात, हा. एक 50-100 रुपयाचे फटाके घ्यायला किती पैसे लागतील? अरे 50-100 रुपयाची गोष्ट नाही आहे. मग? आता रोजची 250 रुपयाची दारू पितो. 50-100 रुपयाची कोणती मोठी गोष्ट आपण अरे. फटाके घेतो थोडाचे. जीव खूप महत्वाचा आहे मित्रा. शेती करायची, शेतात राब लागल्याशिवाय आपलं पोट भरत नाही आणि शेतकरी माणसं आहोत. परंतु मित्रा आपला जीव सांभाळून. तुमचं भाषण झालं का? नाही भाषण झालं तुला का? हात जोडतो मित्रा, मी हात जोडतो, मला जाऊ दे. बघ सांभाळून. दादा अरे लेली काकी माय. मावशे हा मावशे हा स्वयंपाक झाला? तू सकाळी उठलास हा. तेव्हाचा बाहेर फिरायला गेलास. हा. तुला माहित आहे का आता गॅसचा तुटवडा आला आहे, गॅसही भेटत नाही. मी स्वयंपाक काच्यावर करू? अहो तू एवढे हालतेस का आले? मोठी हालत आहे मी. मग हे बात तू भाऊ हालतानी. बरं कोण हालताना दिसतंय मावशी, मी की हा? हा हालताय की मी हालताय? आज ना म्हणजे याची नजर बरोबर नाही आता. बरं मी का म्हणतो मावशे, हा म्हणले आपलं काप वावरात जावंच आहे उसाच्या. मी मला काय डबा करून म्हणलं, दे. हा डबा बनवून देतो मी. हा. पण थोड्याशा 2-4 नाही का त्या उसाच्या मळ्यातल्या थोडेफार का असतील ना ते दांडे त्या उसाचे वगैरे, हा. थोडेसे वाढले चुरले हा. तर थोडेसे 2-4 काड्या आणून देशील. तुम्ही डबा बनवेन म्हटलं, तो गॅस संपली आहे सिलेंडर. मला कचरा काढायची वेळ नाही भेटत, ते कुठून आणू? बस मला डबा दे ना मावशी, दे ना, मी लवकर जात नाही ना. मस्त बड्या काम करून आलास तू. हा, मग हा, मस्त बड्या हे- करते. हे दारू पिऊन हिंडण्यासाठी तुला गावात वेळ भेटते आणि थोड्याशा काड्या 2-4 एखादी मोडी आणून दे म्हणजे याला वेळ भेटत नाही. मी दारू नाही पिलो, हा मला पाजलं. कोण? वकील मामा नाही का, हा भाषा म्हणते, इकडे ये म्हणते, आपण थोडी थोडी घेऊन म्हणते. अच्छा आता फुकटची भेटली. थोडी थोडी म्हणता जास्त सोडली, मलाच नाही पाहिजे. असा फुकटची भेटली म्हणून जोर मारलास का? हो ते कमी जास्त बरं व्हायचे मला. बरं मी आणून देतो तुला डब्बा. हा. पण जातायस तू एकटाच जातायस का? मग कोणाला सोबत घेऊन जाऊ तर साईबाने नेऊ का? आपल्या मळ्याला लागून त्या सकाराम दादाचा मळ आहे की नाही? नाही अशी तो- गोळी घेऊन जातो. नाही थोडस
सोबत घेऊन जा म्हटलं तो एकमेकाच्या सोबतीनं राहिला तर बिबट्या वगैरे आला तरी आरडाओरड केल्यावर आपल्याला भीती वाटणार नाही. बिबट्या माझ्या जवळच नाहीये काऊन हा तर मी राहतो पेऊ. असं हो का? पण पाय बाबू सांगता तुला मी हा हा थोडस सोबती राहिलं तर झाले भीती वाटत नाही आणि थोडस गमती मला भीती काहीच नाही वाटत. नाही वाटे? मग मी हा बरोबर सांगता बरं मग पुन्हा बोंबलू नको माझ्या नावानं. मावशी माझ्या सोबत आली नाही सोबत कोणी पाठवलं नाही म्हणून. अजिबात नाही पाहिजे. बरं. डबा घेऊन जा. बरं थांबा. का देवला आजी देवला मस्त बनवतो बाय. पोळी भात भाजी बोलत लोणचं नाही टाकली मावशी. आता चालू राहतो. ओय मा दारू पिणे को पैसा देऊ. बापरे. अजी मड्यात जातो म्हणून सांगून गेला कचरा वाढला म्हणे खुरपण करून येतो म्हणे. तू त्याला एकटीला पाठवलीस? नाही जी सांगलं होतं मी आपल्या शेजारी ज्याचं मळा आहे ना का सकारामचा त्याला सोबत घेऊन जा म्हणलं होतं. अरे बाबा तो आधीच पिऊन होता त्याला मी समजवलं होतं. हा आणि तुला माहिती आहे ना काय? आमच्या एरियामध्ये बिबट्याचा प्रादुर्भाव सुरू आहे. हो आणि बिबट्या आज लहान बालकांपासून त्याच्या उंचीच्या लहान कुठल्याही प्राण्यावर हल्ला करतो. हो आणि तो म्हणत होता की मला रानात जाऊन कुरपण करायचं आहे गवत कापायचं म्हणत होता. हा मग चला जाऊन शोधून बघूया आपण. अजी हो बहुतच वेळ झाला 3-4 तास तरी झाले गेले तर. चला बघून येऊ. चला बरं जाऊनच पाहून. तुकाराम, ए तुकाराम, ए तुकाराम, तुकाराम.